रामकृष्ण हरी माऊली. गजानना गुणगरा परम मंगल पावना, असीव अवगी हरी दुरित तेवी दुर्वासना. नसे त्रिभुवना मध्ये तुझविने आम्हा आसरा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांना नमन करून आपण सद्गुरु गजानन महाराज, अवलिया गजानन महाराज यांच्या चरित्राच्या तिसऱ्या भागाला प्रारंभ करतोय. गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे म्हणजे दासगणू महाराज. हे दासगणू महाराजांचं संपूर्ण नाव आहे. ते दासगणू महाराज अत्यंत गोड ओव्या रचून सद्गुरु गजानन महाराजांचं चरित्र 21 अध्यायात सद्गुरु दासगणू महाराजांनी त्या ठिकाणी ओवीबद्ध केलेलं आहे 21 अध्यायामध्ये. आणि महाराजांनी जसं चरित्र ओव्यामध्ये रचलेलं आहे त्याच पद्धतीने आपण चरित्र या ठिकाणी पाहतोय. 2 भाग आपण चरित्राचे त्या ठिकाणी बघितलेले आणि तिसऱ्या भागाला आपल्याला आरंभ करायचा. ज्यांनी कोणी ते 2 भाग अगोदरचे महाराजांच्या चरित्राचे बघितले नाही ते पाहून घ्या, म्हणजे तुमच्या हे चरित्र चांगलं लक्षामध्ये येईल. आपण मागच्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये शेवटी त्या ठिकाणी बघितलं की महाराजांना नवस केलेला आहे काशीच्या गोसाव्यानं, आणि भक्तांनी कसाही नवस करू द्या, संत किंवा देव त्यांना तो पूर्ण करावाच लागतो, कसाही नवस असू द्या. त्या काशाच्या गोसाव्यानं काशीवरून येऊन त्या ठिकाणी गांजाचा नवस केला. तो नवस महाराजांनी पूर्ण केला. देवही भक्तासाठी काय काय करतो एक अभंग फार गोड आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर वाचून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. या अभंगात देव भक्तासाठी काय काय करतो ती सगळी यादीच दिलेली आहे. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सुनारा घरू कुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, नामयाची जणी सवेवेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. असं अनेक भक्ताचं वर्णन, देव कोणत्या भक्तासाठी काय काय करतो ते सगळं वर्णन त्या अभंगामध्ये दिले. तसं महाराजांना केलेला हा नवस महाराजांनी पूर्ण केला, त्याचं मनोरथ पूर्ण केलं. त्याच्यानंतर जानराव देशमुख नावाचा एक जमीदार माणूस त्या शेगावात आहे, त्याचा मृत्यूकाळ जवळ आला, घटिका त्याची मृत्यूची जवळ आली, पण महाराजांनी आपल्या चरण तीर्थानं त्याला मृत्यूच्या जवळ्यातून वाचवलं. मरणकाळ त्याचा पुढे लोटला. जानराव देशमुख आपलं चरण तीर्थ त्याला दिलं आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा मृत्यू त्या ठिकाणी वाचवलेला आहे, त्याला जीवन दिलेलं आहे. ती एक लीला महाराजांनी केली. अशा अनेक लीला महाराज करतायत आणि त्या लीलेचं यथार्थ वर्णन करतायत. महान संत कवी कीर्तनकार शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या पदावर असताना सुद्धा परमार्थाची अंतकरणात आवड धरून दासगणू महाराजांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. आणि ते दासगणू महाराज वर्णन करतायत. 4थ्या अध्यायाला सद्गुरु गजानन महाराजांना वंदन करून नमन करून त्यांनी सुरुवात केली, आरंभ केला आपला 3रा भाग आणि या चरित्रातील 4था अध्याय. महाराजांना वंदन करून त्या ठिकाणी दासगणू महाराज सांगतायत की महाराज बंकटलालाच्या सदनात बसलेले आहेत आणि बसलेले असताना अक्षय तृतीयेचा दिवस आहे. आपल्या धर्मामध्ये अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो. 3.5 जे शुभ मुहूर्त आहेत, 3.5 मुहूर्त, त्याच्यापैकी अक्षय तृतीया हा एक पूर्ण मुहूर्त आहे. पहिला मुहूर्त आहे गुढीपाडवा, दुसरा आहे दसरा, तिसरा आहे अक्षय तृतीया आणि 4था जो अर्धा मुहूर्त आहे तो हे दिवाळीचा पाडवा. असे 3.5 मुहूर्त आहेत. या अक्षय तृतीयेच्या दिवशी होम हवन केलं जातं, पूजा केली जाते, नामस्मरण केलं जातं, धार्मिक कार्य केलं जातं, शुभ कार्य केले जातात. असं म्हणतात की या अक्षय तृतीयेच्या दिवशी जे कार्य केलं जातं त्या कार्याचा क्षय होत नाही, ते अक्षय होतं.
पितरांनाही प्रसन्न केलं जातं या दिवशी. अशा अनेक शुभ कार्य या दिवशी त्या ठिकाणी केले जातात. आणि अक्षय तृतीयेचा शुभ दिवस आहे. महाराज बंकटलालाच्या सदनात बसलेले आहेत. तेवढ्यात महाराजांना चिलीम पिण्याची इच्छा झाली. जवळ सभोवताल पोरं बसले आहेत. महाराजांनी त्यांना चिलीम भरायला लावली. मुलांनी चिलीम भरली, महाराजांच्या हातामध्ये दिली. महाराजांनी सांगितले की आता चिलीम पेटवायची, विस्तव पाहिजे. मुलं विस्तव इकडे तिकडे बघू लागले, पण विस्तव कुठं सापडत नाही. बंकटलाला जवळ गेले की बाबा अरे महाराजांनी चिलीम पेटण्यासाठी विस्तव मागितला, पण आता एवढी सकाळची वेळ विस्तव कुठं सापडत नाही, काय करावं. बंकटलालाने सांगितलं की विस्तव आपल्या वेटाळात फक्त एका जवळ आहे. कोणाजवळ? त्याचं नाव आहे जानकीराम सोनार. त्याच्याकडे विस्तव असला पाहिजे, कारण त्याची दुकानदारी, त्याचा व्यापार आहे आणि धंद्याचा नियम आहे. आधी पेटते बागेसरी, मग चाले दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी, दासगुरु महाराज म्हणतात. त्यामुळे तुम्ही जानकीराम सोनाराकडे जा, त्याच्याकडे निश्चित विस्तव असला पाहिजे. आणि मुलं मोठ्या आनंदाने जानकीराम सोनाराकडे गेले. महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव पाहिजे. आणि त्याला हात जोडून विनंती केली की बाबा आम्ही तुझ्याकडे विस्तव मागायला आलो, थोडासा विस्तव दे. महाराजांना चिलीम पिण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी विस्तव महाराजांनी सांगितलं. त्या जानकीराम सोनारांना महाराजाला ओळखता आलं नाही. त्यानं सांगितलं की अरे गुढीपाडव्याचा या अक्षय तृतीयेचा पवित्र दिवस आणि अशा या शुभ दिवशी इतक्या सकाळ सकाळी मी तुम्हाला विस्तव देणार नाही. आणि कोणाला पाहिजे विस्तव? मुलांनी सांगितलं की अहो महाराजांना विस्तव पाहिजे. कशाला पाहिजे? चिलमीला. सोनारानं सांगितलं चिलमीला तर अजिबात विस्तव देणार नाही. अरे काय त्या महाराजांच्या नादी तुम्ही आणि ते बंकटलाल त्या ठिकाणी लागलेला आहे. तो महाराज त्या ठिकाणी नंगा दूत अवधूत दिगंबर सगळ्या शेगावात गल्लोगल्ली हिंडत राहतो, चिलीम पीत राहतो, वेडासारखं काहीतरी म्हणत राहतो. बंकटलाल खुळावला म्हणून त्याच्या नादी लागलेला आहे, पण मी वेडा नाही. जानकीराम सोनार म्हणतो मी त्याच्या चिलमीसाठी विस्तव द्यायला तयार नाही, देणार नाही. आणि अशा प्रकारानं अनेक प्रकाराने तो बोलू लागला की बाबा अरे नाथ जालिंदर मच्छिंदर ही लोकही चिलीम ओढत होते, पण म्हणून ते काय दारोदारी घरोघरी विस्तव मागत हिंडले नाही. त्यांनी पोरांनी सांगितलं की अरे बाबा संतांनी काहीतरी वस्तू जर मागितली तर दिली पाहिजे. तू आमच्यापेक्षा मोठा आहेस, महाराजांचा अपमान करू नको. पण तो ऐकायला तयार नाही. त्यानं सांगितलं की आताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर व्हा, मी विस्तव अजिबात देणार नाही. आनंदानं मुलं आली होती, पण आता मुलांना विस्तव न दिल्यामुळे दुःख वाटलं. चेहरा त्यांचा पलटान महाराजाजवळ गेले. महाराजांना सांगितलं की महाराज आम्ही जानकीराम सोनाराकडे गेलो, त्यानं विस्तव दिला नाही. विस्तव तर त्यानं दिलाच नाही, पण तुम्हाला मात्र त्यानं अनेक प्रकाराने तो आदवा तद्वा तुम्हाला बोलला. थोडक्यात त्यानं तुम्हाला शिव्या दिल्या. पोरांनी सांगितलं. महाराजांनी ते ऐकलं. महाराजांना राग आला नाही. महाराजांना राग आहे ते ऐकता दयाघन करिता झाले हास्यवदन, दासगुरु महाराज म्हणतात. महाराजांनी ते ऐकलं आणि महाराजांना हसू आला. आणि हे संताची वृत्ती राहते पहा, कुठल्याही परिस्थितीमध्ये अंतकरणातलं समाधान ते कधी ढळू देत नाही. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, हे सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, ही संताची वृत्ती आहे. परिस्थिती बाहेर कुठलीही होऊ द्या, संत आपल्या अंतकरणातलं समाधान ढळू देत नाही. म्हणूनच त्यांना साधू म्हणतात. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढनिश्चय. त्यांचं अंतकरण स्थिर राहतं. जसा सागर आहे, समुद्र आहे, कितीही पाणी पडू द्या तो आपली मर्यादा ओलांडत नाही. आणि कितीही दिवस थेंब जरी पडला नाही तरी तो समुद्र आटत नाही. वाढशे बिन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, ज्ञानोबा म्हणतात. तो आटत नाही. तसं संताचं हृदय असतं. एक आश्रम असतो पहा, आश्रम. त्या आश्रमात गुरु आणि अनेक त्या गुरुचे शिष्य राहत असतात. एक दिवस त्या आश्रमाला एक धनिक, एक श्रीमंत माणूस एक गाय भेट देतो. सगळे शिष्य गुरुकडे जाताना गुरुला म्हणतात की महाराज अहो आनंदाची गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? आपल्या या आश्रमाला एका श्रीमंत माणसानं गाय दान दिली. त्यानं सांगितलं वा चांगली गोष्ट झाली, आपल्या सगळ्याला दूध तरी प्यायला मिळेल. त्या गुरुनं सांगितलं. काही दिवस झाले आणि काही दिवसानं त्या धनिकानं ती गाय परत तो घेऊन गेला.
दान दिली वस्तू त्यानं परत नेली, गाय परत नेली. नेल्याच्या नंतर परत शिष्य गुरुकडे आले आणि गुरुला सांगितलं की महाराज, अहो ज्या धनिकानं आपल्या आश्रमाला गाय भेट दिली होती, दान दिली होती, तो ती गाय घेऊन गेला. त्यानं परत नेली ती गाय. त्यांना असं वाटलं की आता गुरुला काहीतरी राग येईल, काहीतरी बोलतील, पण तसं झालं नाही. गुरुनी सांगितलं, बरं झालं बाबा, चांगलं झालं, नेली तर नेऊ द्या, आपल्याला शेण उचलायचा त्रास कमी झाला. गाय भेटली तरी आनंद नाही, गाय गेली तरी दुःख नाही. जसं समुद्रात किती पाऊस जरी पडला तरी त्या समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही, आणि थेंबही पडला नाही तरी तो समुद्र त्या ठिकाणी कोरडा पडत नाही. तसं संताचं हृदय असतं, संताचं अंतःकरण असतं. त्यामुळं जानकीराम सोनारानं शिव्या दिल्या तरी महाराज रागवत नाहीत, हास्य करतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. आणि महाराजांनी तिथंच बंकटालाला सांगितलं, चिलीम हातामध्ये घेतली, तोंडाला लावली आणि त्या बंकटाला सांगितलं की बाबा तिथली काडी उचल आणि माझ्या चिलीमीवर धर. बंकटलालाने सांगितलं की महाराज, अहो काडीवर चिलीम पेटायची नाही, काडीवर चिलीम पेटायची नाही, मी दुसरून कुठून तरी विस्तवाची व्यवस्था करतो. पण महाराजांनी सांगितलं की बाबा जास्त चरचर करू नको, असं दासगुरु महाराज म्हणतात, आपण म्हणत नाही. जास्त चरचर करू नको, मी सांगतो ते ऐक, ती काडी उचल आणि माझ्या चिलमीवरती धर. असं सांगितल्याच्या नंतर बंकटलालांनी महाराजांची आज्ञा शीर्षा वंद्य मानून काडी उचलली आणि त्या चिलमीवर पकडली. आणि आश्चर्य मायबाप, काडी धरल्याबरोबर ती चिलीम पेटली. ज्या काडीला विस्तवाचा अंशही नाही, पण ती काडी पकडली आणि ती चिलीम त्या ठिकाणी पेटलेली आहे. सगळ्या शेगावात त्या ठिकाणी महाराजांची ही घटना सगळ्या शेगावात पसरली. मुलं जी तिथं बसलेली त्या सगळ्यांना आनंद वाटला की संताचं सामर्थ्य, हे संताची ताकद. पण आता इकडं काय झालं, जानकीराम सोनारानं विस्तव दिला नाही. अक्षय तृतीयेचा दिवस होता आणि त्यानं पितरांना जेवण घालण्यासाठी अनेक प्रकारचे पाहुणे घरी पंगत बसवलेले, पाहुणे बोलवलेले आहेत आणि ते सगळे पाहुणे जेवण करण्यासाठी बसले. वराड प्रांतामध्ये चिंचवणं बनवतात, चिंचीचं. ते चिंचवणं प्रत्येकाच्या पात्रात वाढले गेलं. पण जेवण सुरू करायचं तेव्हा त्या पाहुण्यांनी त्या डोण्यामध्ये द्रोणामध्ये बघितलं तर त्या चिंचवण्यात सगळ्या आळ्या पडलेल्या आहेत, आळ्या झालेल्या आहेत. सगळी लोक पात्रावरून उठली. जानकीराम सोनाराला काही कळत नव्हतं. त्याने विचार केला की काय झालं, आपण चिंचा तर चांगल्या आणल्या होत्या. आणि त्यानं पाहिलं तर सगळ्या बघण्यात त्या चिंचवण्यात सगळ्या आळ्या झालेल्या, नासलं ते चिंचवण. सगळे लोक उठून गेले. तो त्या ठिकाणी दुःखी चेहरा करून त्या ठिकाणी बसलेला आहे. विचार करू लागला की काय झालं नेमकं. नंतर त्याच्या लक्षात आलं की सकाळी विस्तव मागण्यासाठी मुलं आली होती, समर्थाच्या चिमणीसाठी विस्तव पाहिजे होता. आपण संताला विस्तव दिला तर नाहीच, पण संताचा अपमान त्या ठिकाणी केला. आणि संताचा अपमान कदाचित संत सहन करतील, देव सहन करत नाही. आणि त्यामुळे असा प्रकार घडलेला. त्याला असं वाटलं की सद्गुरु गजानन महाराज एका साधूला आपण ढोंगी समजलं, जो हिरा होता त्याला गार समजली. आणि त्याचा परिणाम अशी परिस्थिती आपल्याला ओढवली. पश्चाताप करू लागला आणि बंकटलालाच्या सदनामध्ये आला, ते चिंचवणं घेऊन नाचलेलं. आणि बंकटलाला म्हटलं की बंकटलाल, अरे मी सकाळी समर्थाच्या चिमणीसाठी विस्तव दिला नाही, संतांचा अपमान केला, अद्वा तद्वा महाराजांना बोललो, त्याचा परिणाम हे काय झालं बघ. दारी आलेले सगळे पाहुणे परत गेले, चिंचवणं सगळं नाचलं. बंकटलाला सांगितलं की अहो जानकीराम सोनार, तुम्ही कदाचित चिंता चांगल्या आणल्या नसतील. त्यांनी सांगितलं नाही, तसं नाही बंकटलाल, मी चिंता चांगल्या आणलेल्या होत्या. तू अजूनही जाऊन त्या चिंचचे टरफल बघ, अजूनही त्या चांगल्या आहेत. पण मी संतांचा अपमान केल्यामुळे ही परिस्थिती माझ्यावर आली. आणि तो थोडासा लज्जित होऊन महाराजांच्या चरणावर गेला आणि महाराजांना सांगितलं की महाराज मला क्षमा करा, मला माफ करा, तुमचा मी अपमान केला, अनेक नाना प्रकारानं तुम्हाला बोललो, नाना प्रकारानं शिव्या दिल्या, पण या जानकीराम सोनाराला पदरात घ्या, मला क्षमा त्या ठिकाणी करा. जानकीराम सोनार महाराजांच्या चरणावर गेला आणि त्यानं सांगितलं की महाराज, अहो दारी आलेले पाहुणे, पात्रावर बसलेले पाहुणे तसेच उठून गेले, निघून गेले. आणि दारी आलेला पाहुणा याचक जर परत निघून गेला तर काय होतो, विमुख झाली अतिथी नेई सुकृताची संपत्ती. आपल्या पदरात असलेला पुण्याचा सगळा ठेवा निवत असतो तो. त्यामुळे महाराज
हे नाचलेलं चिंचवणं त्यांना दाखवलं की या चिंचवण्यात बघा सगळ्या आळ्या झालेल्या आहे. महाराजांनी सांगितलं की अरे बाबा या चिंचवण्यात आळ्या झाल्या नाही, अमृतासारखं गोड चिंचवण आहे. आणि महाराजांनी त्या चिंचवण्याच्या त्या पात्राला स्पर्श केला आणि ते चिंचवणं अमृतासारखं गोड झालं, पहिल्यासारखं झालं. सगळीकडे महाराजांची ख्याती चाललेली आहे, सगळीकडे महाराजांचा गजर चालू आहे. अशा अनेक प्रकारच्या लीला महाराज करू लागले त्या बंकटलालाच्या सदनात बसून. पण जसजशा महाराजांच्या लीला वाढू लागल्या तसतसे तिथं गर्दी वाढू लागली. आता पुढे एक कथा येते. असं म्हणतात की एक चंदूमुकीन नावाचा माणूस आहे, त्याचे उतरंडीला असलेले कानवले महाराजांनी ग्रहण केले. तोही फार मोठा प्रसंग आहे. पण आता सगळे प्रसंग आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला जास्तीत जास्त 10 भाग या व्हिडिओचे बघायचे. तसं तर मला 5 भाग व्हिडिओचे काढायचे होते चरित्राचे महाराजांच्या. पण जेव्हा मी चरित्र सांगायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की इतक्या लवकर हे चरित्र होणार नाही. जवळजवळ 10 भाग होते आणि प्रत्येक कथा जर आपण सांगत बसलो तर 21 भागातही चरित्र व्हायचं नाही. त्याच्यामुळे काही थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहू. चंदू मुकीन चंदू जो आहे, मुकीन चंदूचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले, असं 52 मध्ये वर्णन केलेलं आहे. महाराजांनी त्याला कृतार्थ केले त्याचं कानवले खाऊन. जसं शबरी मातेचे उष्टे बोर खाऊन भगवंत त्या शबरी मातेला प्रसन्न करतात, तसं प्रसन्न केलं या चंदूमुखीला महाराजांनी त्याचे कानवले खाऊन. तदनंतर प्रसंग येतो. माधव नावाचा माणूस आहे चिंचोली गावाचा, त्याचं वय झालं 60च्या वर. त्याच्या नात्या गोत्यातले जवळचे भावकीतले भावबंद सगळे त्याला सोडून गेले. एकटा पडलेला आहे. शरीर जीर्ण झालेलं आहे, मथार झालेलं आहे, जरा अवस्था प्राप्त झालेली. आणि जरा अवस्था प्राप्त झाली की माणसाचं शरीर साथ सोडतच. अंगम गलितम परितम मुंडम दशनम विनम जातम तुडनम ऊर्ध्व याती गृहीत्वा दंडम तद अपीन मुंचत त्याशा पिंडम. जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात की म्हातारपण आलं की अंगम गलितम शरीरावर सुरकुत्या पडतात, पलितम मुंडम मान हालायला लागते, दशनम विहीनम जातम तुंडम 10 इंद्रिय कामातून जातात. हात असतात काम करता येत नाही, पाय असतात चालता येत नाही, डोळे असतात दिसत नाही, कान असतात ऐकू येत नाही, अशी 10 इंद्रिय त्याची कामातून गेलेली असतात म्हातारपणी. दशनम विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम. माणूस एवढा म्हातारा होतो की काठी शिवाय एक पाऊलही त्याला चालता येत नाही, एक पाऊलही त्याला चालता येत नाही. आणि ही अवस्था प्रत्येकाला येते, प्रत्येकाला म्हातारपण येते. आणि अशी अवस्था त्या माधवची झालेली आहे. सगळे लोक त्याला सोडून गेलेले आणि अत्यंत दुःखी अंतकरणाने बसलेला की आयुष्यभर परमार्थाचा गंधही मला लागला नाही. सगळी लोक ज्यांच्यासाठी आता आयुष्यभर कष्ट केली ती सगळी मला सोडून गेली आणि आपण तर परमार्थ काहीच केला नाही. आता आपलं काय होईल चिंता त्याला लागली. म्हातारपणी शरीर साथ सोडतं म्हणूनच देवानी कदाचित सोयरे धायरे भावकी नाते संबंध ही संकल्पना केलेली की शरीर माणसाचा साथ सोडतं की बाबा याचं शरीर जरी साथ सोडलं तरी तुम्ही त्याला साथ द्या, भावकीनं त्याला साथ द्या, माणसानं त्याला साथ द्या, घरची माणसं त्याला साथ देतील. या आशेनं देवानं ही संपली नाती गोते जोडलेली आहेत की निदान शरीरानं साथ सोडली तर तुम्ही तरी त्यांना साथ द्या. पण मात्र जगात तुम्हाला आज उलट चित्र पाहायला मिळतं. शरीरानं साथ सोडली की लोकही माणसाची साथ सोडून देतात. संत म्हणतात की जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिये मावळली आला बागुल आजा, कैसी विपरीत झाली तोची देह नव्हे तुझा. संत वर्णन कर की जोवरी चळण गा, जोपर्यंत हातापायात शक्ती असते तोपर्यंत जवळची माणसं माणसाला मदत करतात, त्याला धीर देतात, त्याला सांभाळतात. शक्ती निघून गेली की माणसंही त्या ठिकाणी त्याचा सांभाळ करणं सोडून देतात. म्हणूनच तर या महाराष्ट्रात जिथं 40,000च्या वर कीर्तनकार दररोज आई वडिलांचं महत्व जगाला या महाराष्ट्राला समजावून सांगतात तरी सुद्धा 1200च्या वर वृद्धाश्रम आहेत. आईबापाला सांभाळायला कितीतरी मुलं तयार नाहीत. कितीतरी म्हातारी माणसं रस्त्यानं तुम्हाला हिंडताना दिसतात, लोक सांभाळायला त्यांना तयार नाही. वास्तविक पाहिलं तर आपली सगळं शास्त्र मायबाप सर्वश्रेष्ठ देवता आहे असं सांगते. मातृदेवो भव पितृदेवो भव असं वर्णन केलेलं आहे. किंवा ज्ञानोबाला म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जिका माता पितरे तिये सेवेसी किर शरीरे लोण कीजे.
सकळ तीर्थातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थ म्हणजे मायबाप शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून त्यांच्या तेरीवर घातलेली पंगत तेवढी महत्वाची नाही जेवढं जिवंतपणी त्यांचा केलेला सांभाळ महत्वाचा आहे. नाहीतर जिवंतपणी त्याचा सांभाळ केला नाही, तेरीवर किती मोठी जरी पंगत घातली तरी ते अन्नदान ठरत नाही. कदाचित जगद्गुरु शंकराचार्यांनी एक श्लोक वापरला. तो श्लोक कदाचित याच्यासाठीच वापरला की प्रपंचात जी लोक आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात त्या लोकांना शेवटच्या काही घटिकेत 2-4 वर्षही आपण सांभाळू शकत नाही. ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी प्रयत्न केले त्या लोकांना 4-5 वर्षही आपण सांभाळू शकत नाही. म्हणूनच जगद्गुरु शंकराचार्य या प्रपंचाला सगळ्यात बेमान म्हणतात, कारण ही अव्वल नंबरची बेमानी झाली. ते म्हणतात श्लोकार्धेन प्रोक्षामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा असा श्लोक आहे. त्यांनी जगत मिथ्या सांगितलं त्याचं कारण महत्वाचं आहे की आयुष्यभर जे आईवडील आपल्याला त्या ठिकाणी सगळा प्रपंच उभा करून देतात, 2-4 वर्ष शेवटच्या घटिकेतही आपण त्याला चांगलं सांभाळू शकत नाही. ही अव्वल नंबरची बेमानी झाली म्हणून प्रपंच मिथ्या सांगितला. आणि सर्रास लोक आता ही बेमानी करताना तुम्हाला दिसत आहेत म्हणून प्रपंच मिथ्या सांगितलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रपंचातनी मिथ्यापण जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. तो माधव ज्यानं आयुष्यभर प्रपंचासाठी त्या ठिकाणी नाना प्रकारे केलेले आहे, पण ती सगळी लोक त्याला सोडून गेली. आई वडिलाला सांभाळणं शास्त्राने काय सांगितला? धर्म सांगितला. आणि धर्माची कास जर माणसानं सोडली, ज्ञानोबा वर्णन करतात की धर्माची कास जर माणसानं सोडली तर त्याचं पतन होतच, त्याला नरकच प्राप्त होतो, दुसरं काही प्राप्त होत नाही. मासुळीनं जर पाण्याचा आश्रय सोडला मरते ती, दुसरं काहीच नाही. जैसा जळचरू जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे, दुसरं काहीच होत नाही, ती मरते. ज्ञानोबा वर्णन करतात माणसाहून तसा माणूसही धर्माहून भटकला की त्याचं पतन होतं, तो नरकाशिवाय त्याला दुसरी गती प्राप्त व्हायची नाही. म्हणून शास्त्राने आईवडिलाला सांभाळणं काय सांगितला? धर्म त्या ठिकाणी सांगितला. असो माधव ज्यानं आयुष्यभर प्रपंच उभा करण्यासाठी कष्ट केले पण शेवटच्या काळात त्याला कुणी उरलं नाही आणि आता तो देवाच्या दरबारात आला, संतांच्या दरबारात आला आणि सद्गुरु गजानन महाराजच्या दरबारात त्यानं ठाण मांडलं, अनुष्ठान मांडलं, सांगितलं की महाराज सगळ्या लोकांनी साथ सोडली तरी चालत, तुम्ही माझी साथ सोडू नका. मान्य आहे की मी आयुष्यभर परमार्थ केला नाही, पण मी असंही ऐकलं की देव मागचं काही बघत नाही. एकाने वाल्या कोळी ज्यानं एवढं पाप केलं तू बघितलं नाही, नामस्मरण करायला सुरुवात केली तू त्याचं पाप बघितलं नाही. येता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, आणि मी साधूच्या दरबारात आलेलो, संतांच्या दरबारात आलेलो आणि तुझं नामस्मरण आता माझ्या मुखात आहे. आता जरी मागं जरी केलं नसेल आता मी करतो. आणि सद्गुरु गजानन महाराजच्या त्या दरबारामध्ये त्यानं ठाण मांडला, अन्न पाण्याचा त्याग केला. सगळी लोक त्याला समजावतायत की अरे बाबा असं करू नको, अन्न पाण्याचा त्याग करू नको, अन्न पाण्याशिवाय देह चालायचा नाही. मुखामध्ये भगवंताचं नाव आहे, अन्न पाण्याचा त्याग केला, उपोषण मांडलं. अनेक लोक त्याला समजावतायत पण तो ऐकायला तयार नाही. शेवटी महाराज त्याला गेले सांगितलं की बाबा अरे अन्न जर त्यागलं तू तर मरशील, कारण देह अन्नाशिवाय चालू शकत नाही. पण तरी तो ऐकायला तयार नाही, तिथंच बसलेला आहे अन्न पाण्याचा त्याग करून. त्यांना सांगितलं की महाराज मला असंच मरण पावायचं. तसंच बसला उपोषण करत. महाराजांनी लीला केली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहाराला किर रात्र झालेली आहे, सगळीकडे अंधार पडलेला आहे आणि अशा अंधारी रात्री महाराजांनी यमाचं रूप धारण केलं आणि महाराज त्या माधवनाथाच्या पुढे आले. अकराळ विक्राळ ते रूप पाहून तो घाबरला, छाती धडाडली त्याची आणि तो तिथून पळालेला आहे. नंतर महाराज हसायला लागले. महाराजांनी परत आपलं रूप धारण केलं आणि सांगितलं की बाबा हेच तुझं धाडस आहे का? अरे आता तर तू मरायला तयार होता का नाही, आणि आता तुझी छाती धडधडायला लागली, आता तुझं तोंड सुकायला लागलं. महाराज त्याला म्हणतात, तो माधव म्हणतो की महाराज तुमचं हे रूप साक्षात यमाचं रूप होतं. महाराजांनी सांगितलं की अरे बाबा अन्न पाण्याचा त्याग केला तर तुला यमसदनी जावं लागलं, दुसरं काही कुठंच जायचं नाही. त्यावेळेस तो माधव महाराजांना म्हणतो की महाराज
मला यमाच्या सदनी पाठवू नका. आयुष्यभर परमार्थ जरी केला नसेल तरी तुमच्यासारख्या साधूचं, तुमच्यासारख्या संताचं दर्शन मी केलेलं आहे. आणि साधूच्या दर्शनानं जर यम सदन प्राप्त होत असेल तर मग त्या संताच्या संगतीचं, त्या संताच्या दर्शनाचं काय महत्व राहिलं. म्हणून तुमची संगत मला घडली, तुमचं दर्शन मला घडलं. मला यम सदनी पाठवू नका, वैकुंठात पाठवा. महाराजांनी सांगितलं की बाबा अत्यंत अल्प काळ तुझं आयुष्य राहिलेलं आहे. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला आयुष्य वाढवून देतो. त्यानं सांगितलं महाराज मला आयुष्य वाढवून पाहिजे नाही, मला फक्त तुमच्या संगतीत राहायचं आणि वैकुंठामध्ये जायचं. महाराजांनी त्याला तथास्तु म्हटलं. महाराजाच्या संगतीत तो त्या ठिकाणी राहू लागला. भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये हे आणि साधूची संगत त्याच्या जीवनामध्ये हे आणि समर्थाच्या सानिध्यातच त्याला त्या ठिकाणी महाराजांनी वैकुंठाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. सद्गुरु गजानन महाराजाच्या संगतीमध्ये त्याचा उद्धार झालेला आहे. अशा प्रकारे महाराजांनी त्या माधवनाथाचा उद्धार केला. संतांच्या संगतीत जो कोणी येतो त्याचा रेड्याचा जर उद्धार होतो. ज्ञानोबाराच्या संगतीत डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेडा जर वेद बोलायला लागतो, भिंत जर चालायला लागते, ही संत संगतीची पावर आहे. तर माणसाचा उद्धार काय व्हायचा नाही. त्या माधवनाथाचा उद्धार झाला. दिवसांदिवस महाराजांची कीर्ती वाढू लागली आणि महाराजांचं वर्णन करत करत दासगणू महाराज 4था अध्याय संपवतात. महाराजांना वंदन करून 5व्या अध्यायाला सुरुवात करतात. महाराजांची कीर्ती दिवसांदिवस वाढू लागली आणि अनेक प्रकारचे भक्त शिगावात दाखल होऊ लागले महाराजांचं दर्शन करण्यासाठी. पण गर्दीचा आश्रय माणसं करतात, संत नाही. संताला प्रसिद्धीची आवश्यकता नसते. त्यामुळं शेगावात होणारी ही गर्दी महाराजांना थोडी त्रास देऊ लागली. महाराजांना कंटाळा येऊ लागला. अनेक प्रकारचे भक्त महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. आणि महाराज, कारण संतांना एकांत प्रिय असतो, त्यामुळे महाराज शेगाव सोडून वरच्यावर बाहेर जाऊ लागले. कानाने हिंडू लागले, म्हणजे जंगलानं हिंडू लागले. एकांतात भगवंताचं नामस्मरण करू लागले. महाराजांचं एकच भजन आहे, गणगणगणात होते, गणगणगणात होते. जंगलात हिंडू लागले. असंच हिंडत हिंडत महाराज पिंपळ गावाच्या शेजारी असणार हेमाडपंथी मंदिर, त्या मंदिरात आले. हेमाडपंथी म्हणजे 13व्या शतकात यादव घराणं होतं पहा. त्या यादव घराण्यामध्ये एक हेमाद्री पंडित नावाचा मंत्री होता आणि त्या हेमाद्री पंडित नावाच्या मंत्र्याच्या नावावर एक कला प्रसिद्ध झाली होती. जी शिल्पकला आहे, मंदिर बांधताना जी कला वापरली जाते, अत्यंत कोरीव बांधकाम, दगडावर केलेलं अत्यंत कोरीव बांधकाम. ती कला त्या हेमाद्री पंडित नावाच्या मंत्र्याच्या नावावर प्रसिद्ध झाली पुढं आणि हेमाडपंथी म्हणून ते प्रसिद्ध झालं. जेवढे काही भगवान शंकराचे मंदिर आहेत, ज्योतिर्लिंग, ते जवळजवळ सगळीच मंदिरं हेमाडपंथी आहेत, म्हणजे अत्यंत कोरीव बांधकाम, आणि ते मंत्र्याच्या नावावर प्रसिद्ध झाले. असं अत्यंत कोरीव असणार ते मंदिर, हेमाडपंथी मंदिर. त्या मंदिरात महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत भगवान शंकराच्या पिंडीच्या समोर. तेवढ्यात काही गुराखी, त्या मंदिराच्या जवळ एक ओढा होता, त्या ओढ्यावर पाणी पाजण्यासाठी जनावर त्यांनी आणलेले आणि काही त्यातले गुराखी मंदिरात त्यांनी प्रवेश केला. आणि मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की कोणीतरी पुरुष ध्यानस्थ बसलेला आहे. ते स्वतः एखाद्या आपल्या मित्राला म्हणतायत की का रे, या मंदिरामध्ये आतापर्यंत कोणी पुरुष त्या ठिकाणी बघितला नाही आणि हा कोण पुरुष आहे जो ध्यानात बसलेला आहे. महाराजांनी त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला, पण महाराज डोळे उघडायला तयार नाही. मुलांना आश्चर्य वाटलं. मुलांनी विचार केला की मेला म्हणाव, मरण पावला म्हणाव, तर ध्यानस्थ बसलेला आहे, स्थिर बसलेला आहे, आणि जिवंत म्हणाव तर डोळे उघडायला तयार नाही. आपण एवढं विचारतो तो बोलायला तयार नाही. भूत म्हणाव तर हे शंकराचं मंदिर आहे, शंकराच्या मंदिरात भूत यायचं नाही. शंकराच्या पुढे भूत येण्याचं भूताचं सामर्थ्य नाही. कदाचित हा कोणीतरी साधू असला पाहिजे, स्वर्गातला एखादा देव असला पाहिजे. मुलांनी विचार केला आणि मुलं तिथं बसले. जवळपासची फुलं त्यांनी जमा केली, एक हार बनवला, महाराजांच्या गळ्यामध्ये घातला आणि त्यांना असं वाटलं की कदाचित या साधूला भूक लागलेली असावी, म्हणून त्यांनी
आपल्या जवळची भाकर काढली, कांदा भाकर, आणि महाराजांच्या समोर ठेवली. महाराजांना उठवण्याचा प्रयत्न केला पण महाराज उठायला तयार नाही. तिथंच मुलं बसले भजन करत. अनेक वेळ त्यांनी महाराजांच्या समोर भजन केलं, पण शेवटी त्यातल्या एका जणाने विचार केला की अरे संध्याकाळ झाली, आपण इथं भजन करत त्या ठिकाणी योगी पुरुषापुढे बसलो पण हा डोळे उघडायला तयार नाही. आपल्याला घरी जायला जर उशीर झाला तर आपल्या गावातली लोक आपल्याला शोधायला येतील की गुराखी अजून परत कसे आले नाही. आणि गायी आपल्या सगळ्या या ठिकाणी आहेत, या गायीची वासर घरी ओरडत असतील, हंबरडा फोडत असतील, त्यामुळे आपण घरी गेलं पाहिजे. सगळ्यांनी विचार केला आणि ती कांदा भाकर तशीच त्या ठिकाणी ठेवून त्यांनी विचार केला की या महाराजांची ख्याती आपण गावात सांगू, या योग्याची ख्याती गावात सांगू. आणि सगळे गुराखी गावामध्ये आले आणि गावात सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी सगळं वृत्त सांगितलं की असा असा योगी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ध्यानस्थ बसलेला आहे. मंडळीने सांगितलं की बाबा आजच्या दिवस थांबा, उद्या आपण त्या ठिकाणी त्या योग्याला बघण्यासाठी जाऊ. आणि दुसऱ्या दिवशी गावातली सगळी मंडळी त्या भगवान शंकराच्या मंदिरात दाखल झाली आणि पाहिलं तर योगी तसाच ध्यानस्थ बसलेला आहे. आणि कालची जशी भाकर त्या मुलांनी महाराजांच्या समोर ठेवली होती, ती भाकर ही जशीच्या तशीची. महाराजांनी एक घासही त्यातला ग्रहण केलेला, ध्यानस्थ बसलेला आहे. गावकऱ्याने ओळखलं की हा कोणीतरी योगी असला पाहिजे. मच्छिंद्र जालंधर जे आहेत ते जसे जंगलात फिरायचे, भगवान शंकराच्या मंदिरात फिरायचे, ध्यानस्थ बसायचे, कदाचित त्यातलाच एखादा हा योगी असला पाहिजे. सगळ्या मंडळींनी एक पालखी बोलवली आणि त्या पालखीत महाराजांना उचलून टाकलं आणि पिंपळगावात महाराजांना आणण्यात आलं. मारुतीच्या मंदिरात महाराजांना ठेवण्यात आलं, बजरंगबलीच्या मंदिरात ठेवण्यात आलं. आणि सगळी जण महाराजांच्या समोर बसलेले अनुष्ठान करत. महाराज डोळे उघडायला तयार नाही. संपूर्ण दिवस तसाच गेला, महाराजांनी डोळे उघडले नाही. मंडळी चिंतातूर झाली की काय करावं, महाराज तर डोळे उघडायला तयार नाही. आणि मग त्यांनी उपोषण मांडलं की महाराज जोपर्यंत डोळे उघडत नाही तोपर्यंत आपणही अन्नाचा घासही खायचा नाही. आणि सगळ्यांनी उपोषण मांडलं. आणि महाराजांनी ती अंतःकरणात केलेली त्यांची प्रार्थना ऐकली आणि डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या नंतर सगळ्यांना आनंद वाटला. स्त्रिया, बालक, गावातली सगळी मंडळी आनंदली की योग्यानं डोळे उघडले. सगळ्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. स्त्रियांनी नाना प्रकारचे पक्वान्न घरून बनवून आणले, महाराजांच्या समोर ठेवले. महाराजांनी कोणालाही नाराज केलं नाही. सगळ्याच्या ताटातला एक एक घास, थोडं थोडं जेवण त्या ठिकाणी ग्रहण केलं. सगळ्याला प्रसन्नता वाटली, आनंद वाटलं. आणि सगळं ते पिंपळगाव भक्तिमय झालेलं आहे. संत जिथं जिथं पाऊल ठेवतात ते सगळं वातावरण आपल्या पावलानं पवित्र करत असतात. नामदेव महाराज ज्या ज्या प्रांतात फिरले त्या त्या सकल प्रांतामध्ये त्यांनी भक्तीचं बीज रोवलेलं आहे, भक्तीचं बीज लावलेलं आहे नामदेव महाराजांनी. तसं महाराज त्या पिंपळगावात भक्तीचं बीज लावतात. सगळी मंडळी महाराजांसमोर दिवसभर त्या ठिकाणी भजन पूजन चालू आहे, सगळं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. पण नंतर दुसऱ्या मंगळवारी बाजार राहतो शेगावचा, आणि त्या शेगावच्या बाजारामध्ये काही पिंपळगावची मंडळी आलेली आणि त्या मंडळी त्या बाजारात शेगावात जसा आवलिया आहे तसाच आमच्या गावातही आवलिया आला अशी वाच्यता केली. सगळीकडे बातमी ती पसरली की शेगाव सारखाच आवलिया, सिद्ध आवलिया पिंपळगावातही दाखल झालेला आहे. आणि ही बातमी पसरत सगळ्या बाजारात पसरली आणि बंकटलालाच्या कानावर गेली. बंकटलाला संशय आला की महाराजही जवळजवळ 15 दिवस झाले शेगावात नाही. महाराज कदाचित महाराज तर पिंपळगावात गेले नसतील. आणि मग महाराजांना शोधण्यासाठी बंकटलाल आणि त्याची पत्नी दोघं त्या ठिकाणी निघालेले गाडी घेऊन आणि पिंपळगावात दाखल झाले. आणि दाखल झाल्याबरोबर त्यांनी पाहिलं की महाराजच हे समर्थाची स्वारी. आणि गाईला पाहिल्याच्या नंतर वासरू जसं धावत जातं तसं महाराजांना पाहिल्याच्या नंतर बंकटलाल धावत गेला. महाराजाचे चरण धरले, सांगितलं की महाराज अहो आता येतो म्हणले, आता तुम्ही त्या ठिकाणी येतो म्हटले आणि 15 दिवस झाले जाऊन तुमचा पत्ता नाही. मी तुम्हाला किती शोधलं, सगळं बंकट सदन तुमच्या जाण्यानं ओसाळ पडलेलं आहे. सगळे शेगावातले लोक चिंतातूर झालेले आहेत.
तुम्ही कुठं गेले होते इतक्या दिवस? मी तुम्हाला किती शोधलं. चला माझ्या घरी चला. त्या ठिकाणी विनंती केली बंकटलालानं या महाराजांना. पण पिंपळगावचे माणसं मात्र महाराजांना जाऊ द्यायला तयार नाही. पण बंकटलालांना सांगितलं. बंकटलाल महाराजांचा अत्यंत जवळचा भक्त ना अत्यंत निस्सिम भक्त. त्याला सांगितलं, महाराज जर तुम्ही आले नाही, मी इथंच माझा देह सोडून दे. मी परत शिगावात जाणार नाही, इथंच माझा देह सोडून दे. आणि महाराजांनी हे ऐकलं. महाराजांना माहित होतं की हा भक्त किती निस्सिम आहे. आणि त्याच्या भक्तीच्या बळावर महाराज सरळ गाडीत बसले. त्या बंकटलालाच्या गाडीत बसले आणि बंकटलालानं सगळ्या पिंपळगावातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही नाराज होण्याची आवश्यकता नाही. शेगाव काही इथून दूर नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही दर्शनासाठी या आणि महाराजांचं दर्शन करा. पण महाराजांना मात्र ज्या जागेवर महाराज राहतात तिथंच राहू द्या. सगळ्यांना विनंती करतो. आणि बंकटलाल त्या ठिकाणी महाराजांना घेऊन गाडीत बसला. बंकटलाला अडवण्याची कोणाची ताकद झाली नाही. कदाचित बंकटलाल अत्यंत धनिक माणूस, कदाचित त्या गावचा शावकारही असेल, त्यामुळे त्याला कोणी अडवण्याची ताकद त्या ठिकाणी झाली नाही. आणि महाराजांना घेऊन बंकटलाल शेगावाकडे निघालेला आहे. रस्त्यात महाराजांनी म्हटलं की महाराजांनी त्या ठिकाणी बंकटलाला म्हटलं की बाबा, अरे तुझ्या घरी राहायला मला भीती वाटते, भय वाटते. बंकटलाला आश्चर्य वाटलं. बंकटलालाने सांगितलं की महाराज, माझ्या घरी आणि तुम्हाला भीती, कशाची भीती वाटते हो? महाराजांनी सांगितलं की बाबा, लक्ष्मी जी लोकमाता आहे लक्ष्मी, तिला तू कुलपात कोंडून ठेवलेलं आहे. जर तिची गया तू करत नाहीस, तिच्यावर तुला दया येत नाही, तर माझ्या सारख्याचा पाड काय? महाराज म्हणतात, माझी त्याच्यात काय गंती? त्यावेळेस बंकटलाल हसतो. बंकटलाल महाराजांना म्हणतो की महाराज, अहो लक्ष्मीला मी कुलपात कोंडलेलं नाही. तुम्ही माझ्या बंकट सदनामध्ये राहता म्हणून ती लक्ष्मी स्थिर झालेली आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही तिला कुलपात कोंडून घेतलं, तर तुम्ही तिला कधीही त्या ठिकाणी मोकळं करा. त्या घरावर आणि त्या संपत्तीवर आता माझा अधिकार राहिलेला नाही. मला त्या संपत्तीचा मोह अजिबात नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे की तुम्ही शेगाव सोडू नका. जशी गाय दिवसभर जंगलामध्ये त्या ठिकाणी चरते, पण संध्याकाळी आपल्या वासरासाठी परत येते, तसं तुम्ही त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी फिरा, कुठेही हिंडा, पण शेगावात मात्र वरच्यावर येत राहा. शेगावाला विसरू नका. गाय जशी आपल्या वासराला विसरत नाही, तसं तुम्ही शेगावाला आणि आमच्या बंकट सदनाला विसरू नका. महाराजांना त्या ठिकाणी हात जोडून बंकटलालांना सांगितलं. महाराजांनीही ते मान्य केलं. महाराज काही दिवस शेगावात राहील. पण नंतर पुढं त्या शेगावकराची नजर चुकून महाराज परत निघून गेले आडगावच्या दिशेनं. आडगावाला जाण्याचा महाराजांनी मानस ठेवला आणि महाराज निघाले. आडगावाला जात असताना महाराज अकोलीच्या शिवारात आले. सूर्य तप्त झालेला आहे. वैशाख मास चालू आहे. सूर्य तप्त झालेला आहे. जिकडे तिकडे घामाच्या धारा अंगातून वाहत आहेत. पाण्याचा थेंबही कुठं पाहायला मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये महाराज अकोलीच्या शिवारात आले. महाराजांना तहान लागली, नड्डा सुकायला लागला. तेवढ्यात महाराजांना एक शेतकरी दिसला, शेतीमध्ये आऊत नागर हे करताना, नागर चालवताना. महाराज तिथं आले. महाराजांनी पाहिलं की त्या शेतकऱ्याजवळ एक घागर आहे. महाराजांना असं वाटलं की थोडंसं पाणी त्यातलं ग्रहण करावं, आणि महाराज घागरीकडे चाललेले. तेवढ्यात तो शेतकरी तिथं आला. त्याचं नाव आहे भास्कर. त्याने विचारलं की अरे बाबा कुठं चालला? महाराजांनी सांगितलं की बाबा, अरे उन्हाळा तप्त झालेला आहे, सगळी भूमी तप्त झालेली आहे, आणि या भागात जलाचं एवढं दुर्भिक्ष आहे असं मला वाटलं नाही, आणि मी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आलो. ती घागर बहुतेक तू आणलेली आहे, मला थोडंसं पाणी त्यातलं दे. अरे पाणी पाजण्याचं फार मोठं पुण्य राहतं. महाराजांनी त्याला सांगितलं, पाणी पाजण्याचं फार मोठं पुण्य राहतं. म्हणून VIP लोक, मोठमोठी धनिक लोक हम रस्त्यावर, म्हणजे ज्या रस्त्यावर जास्त लोकांची ये जा होते, हवेवर पाणपोया लावतात. कारण पाणी पाजण्याचं फार मोठं पुण्य आहे. म्हणून ते पुण्य त्या ठिकाणी तू कर, संधी सोडू नको, मला थोडंसं पाणी प्यायला दे, असं त्या ठिकाणी महाराज म्हटले. पण भास्करांनी महाराजाला ओळखलं नाही.
त्यानं सांगितलंय की अरे बाबा, पाणी पाजण्याचं पुण्य राहतं हे निश्चित खरं आहे, पण तू ज्या शिवारात दाखल झाला त्या शिवारात जवळपास कुठेही पाण्याचा थेंब नाही. ही घागर मी डोक्यावर गावातून आणलेली आणि इथं जवळपास कुठेही एकदाच तूप मिळेल, घृत, एकदाच घृत मिळेल म्हणजे तूप मिळेल, पाणी मिळणार नाही. पाण्याचं दुर्विष. आणि तुला पाणी पाजण्याचं काय पुण्य आहे बाबा? पाणी पाजण्याचं पुण्य कोणाला होत असतं? जे अनाथ आहेत, जे अपंग आहेत, जे दुबळे आहेत, अशा लोकांना पाणी पाजलं तर पुण्य होतं. तुझ्यासारख्या दांडग्या माणसाला पाणी पाजून पुण्य कशाचं व्हायचं? उलट पाप व्हायचं. भास्कर त्या ठिकाणी महाराजांना म्हणतो उलट पाप व्हायचं, त्यामुळे मी तुला पाणी देणार नाही. आणि महाराजांनी विनंती करूनही त्या भास्करांना मात्र पाण्याचा एक थेंबही महाराजांना दिला नाही. आणि महाराज तिथून निघाले. महाराजांना विहीर दिसली. महाराज विहिरीच्या दिशेने चालले. भास्करांना पाहिलं. भास्करांना सांगितलं की अरे बाबा, कुठं चालला? कुठं त्या ठिकाणी चालला? त्यावेळेस महाराज म्हणतात की बाबा, विहिरीवर त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी चाललो. त्या भास्करांना सांगितलं की अरे बाबा, त्या विहिरीत पाण्याचा थेंबही नाही आणि तुला सांगितलं या जवळपास या शिवारात कुठेही पाणी नाही. त्याने सांगितलं या विहिरीत जरी पाणी नसलं तरी साधूचं काम हे जगताचं कल्याण करणं. या अकोलीच्या शिवारात पाण्यानं सगळी लोक त्रस्त झालेली आहेत. जसं मी तहानेनं व्याकुळ झालो तसं ही सगळी अकोली तहानेनं व्याकुळ झाली. विहिरीत पाण्याचा थेंब जरी नसला तरी पाहतो प्रयत्न करून, जर भगवंताची इच्छा असली तर काय होणार नाही, काय होणार नाही, सगळं होईल. त्या ठिकाणी प्रयत्न करून पाहतो. महाराज त्या विहिरीजवळ आले आणि विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीत पाण्याचा थेंबही नाही. महाराज तिथंच एका दगडावर अनुष्ठान मांडून बसलेले आहेत आणि भगवंताची स्तुती करणं महाराजांनी सुरू केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळू आजी केशवा, असं महाराज त्या ठिकाणी स्तुती करतायत, नमन त्या ठिकाणी करतायत. आणि देवाचं अनुष्ठान मांडलं, देवाची स्तुती केली की देवा, अरे सगळी अकोली पाण्यानं त्रस्त झालेली आहे. असं मी ऐकलं की नामदेव महाराजांसाठी तो त्या ठिकाणी कोरड्या विहिरीत उकळतं पाणी निर्माण केलेले. नामदेव महाराजांनी जेव्हा अनुष्ठान केलं, माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेत गेले तेव्हा त्या तीर्थयात्रेतला तो प्रसंग आहे. तो प्रसंग मी याच्या अगोदर ज्ञानोबाराच्या चरित्रात सांगितलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर ते चरित्राचा भाग बघून घ्या, त्याच्यात मी सांगितलेलं आहे. त्या नामदेव महाराजांसाठी जसा त्या कोरड्या विहिरीत तू त्या ठिकाणी पाणी निर्माण केलं, तसं ही अकोली त्रस्त झाली. या विहिरीतही पाणी नाही, या विहिरीतही पाण्याची काहीतरी निर्मिती कर, यातही काहीतरी झरे त्या ठिकाणी निर्माण कर. महाराज विनंती करू लागले की बाबा, जसा नामदेव महाराजांसाठी पाण्याच्या रूपाने त्या कोरड्या विहिरीत प्रगट झाला, जसा भक्त प्रल्हादासाठी स्तंभातून तू प्रगट झाला, जसं उपमन्यून वाटीभर दूध मागितलं पण आगविया शिराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जशी, ज्ञानोबाराय वर्णन करतात. त्या उपमन्यूला शिराचा समुद्र दिला, तसा तुझा हा भक्त त्या ठिकाणी तुझी स्तुती करतो आणि तुला विनंती करतो की बाबा, या विहिरीत काहीतरी पाणी निर्माण कर. तू जर इच्छा केली तर काय होणार नाही. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधव. महाराजांनी वर्णन केलं आणि भक्ताची अंतकरणात असलेली इच्छा देव निश्चित पूर्ण करतो. कोरड्या असणाऱ्या त्या विहिरीत उकळते झरे लागले, जिवंत पाणी लागलं आणि सगळी विहीर भरली. महाराज विहिरीवर गेले, हातानं महाराजांनी पाणी ग्रहण केलं आणि यथेच्छ पाणी पिलं. हे पाहिलं बंकटलालानं आणि बंकटलालानं पाहिल्याच्या नंतर विचार केला की विहिरीला तर पाण्याचा थेंब नव्हता, मग हा माणूस पाणी कुठून पितोय. तो धावत धावत आला आणि पाहिलं तर विहीर सगळी भरलेली. लगेच त्यानं महाराजाचे पाय धरले आणि सांगितलं की महाराज, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. एक पाण्याचा थेंबही मी तुम्हाला दिला नाही, दिला तर नाही, तुम्हाला वेगळ्या नाना प्रकारानं बोललो. पण महाराजांना त्याचा राग आला नाही, महाराजांना त्याचा राग आला नाही. महाराजांनी उलट त्यानं पाण्याचा थेंब न देऊनही महाराज त्याला म्हणतात की बाबा, अरे तुझ्यासाठीच मी हे पाणी निर्माण केलं. तू म्हटला ना की मी गावातून घागर आणली, आता तुला गावातून घागर आणण्याची आवश्यकता नाही.
एवढे कष्ट तुला घेण्याची आवश्यकता नाही. आता तुझ्यासाठी जिवंत पाणी त्या ठिकाणी भगवंतानी निर्माण केलेलं हे. या तुझ्या शेतामध्ये वाटल तसा मळा लाव, वाटल तसा बगीचा लाव. महाराज त्या भास्कराला म्हटले, एक थेंबही या भास्करानं पाणी पिण्यासाठी दिला नाही, त्याच्यासाठी त्या विहिरीत पाणी निर्माण केलं. ही संताची वृत्ती. हे पा, अपकार्यावरही उपकार करतात. म्हणून संत त्यांना म्हणतात, अपकार्यावरी जो कोपला तो कोपे तात्काळ नागवला, अपकार्यावरी उपकार जेने केला तोची दादूला परमार्थी, असं म्हटलेलं आहे. त्यालाच परमार्थिक म्हणतात. आणि हे महाराजांचं लक्षण आहे. असं म्हणतात की प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास दिला कैकेयी मातेनं. भगवंत वनवासामध्ये गेले, कैकेयी मातेला नाना प्रकारानं लोक दोष देऊ लागले, शिव्या देऊ लागले. पण भगवंत जेव्हा वनवासातून परत आले तेव्हा सगळ्यात अगोदर कैकेयी मातेचे पाय धरले. आणि कैकेयी मातेनं सांगितलं की अरे बाबा, माझे पाय धरण्याची पात्रता माझी नाही, एवढी लायकी माझी नाही. मीच तुला 14 वर्षाचा वनवास दिला, माझ्यामुळे तुला एवढा त्रास, एवढं दुःख भोगावं लागलं. पण भगवंत त्या कैकेयी मातेला म्हणतात की आई, तुझ्यामुळे त्रास झाला नाही, उलट तुझ्यामुळे मला फायदा झाला. काय फायदा झाला? भगवंत म्हणतात, तात स्नेहो भरत महिमा पौरुषो वायू सुतो संख्यम चापी प्लवगर्म नुपते कापे सौमित्रो भक्त्या सीता सत्वम निजभूज बलम वैरिणो वैरी भाव यतत सर्वम तव चरणयो माते रेषु प्रसाद, असं वर्णन केलेलं आहे. तात स्नेहो, आई वडिलाचं माझ्यावर किती प्रेम आहे जगाला कळलं. भरत महिमा, भरत किती निस्सीम भक्त आहे, किती मोठा भक्त भाऊ आहे माझा. की राज्य प्राप्त झालं तरी भावाच्या पादुका ठेवल्या पण सिंहासनावर बसला नाही. भरत महिमा पौरुष वायुस्तो, हनुमंताचं पुरुषत्व जगाला दिसलं. संख्यम चापी प्लव नुपते कापे सौमित्रो भक्त्या, मित्रता कशी निभावली पाहिजे ते जगाला कळालं. लक्ष्मण किती मोठा, किती भक्त आहे, किती निस्सीम माझा भाऊ आहे, किती सेवा त्यानं केली हे जगाला कळालं. सीता सत्वम, सीता किती मोठी पतिव्रता आहे ते जगाला कळालं. निजभूज बलम, माझ्या बाहूमध्ये किती बल आहे, किती सामर्थ्य आहे, किती शक्ती आहे. वैरिणो वैरी भाव, आणि शत्रू संघ कसं शत्रुत्व केलं पाहिजे, वैर्या संघ कसं वैरत्व केलं पाहिजे ते सगळं जगाला कळालं. कोणामुळं? यतत सर्वम तव चरणयो माते रेषु प्रसाद, हे सगळं तुझ्या चरणामुळे कळालं. म्हणून तुझ्या त्या निर्णयामुळं मला फायदा झाला. अपकार केला कैकेयी मातेनं, पण अपकार्यावरही उपकार करतात भगवंत, तसं अपकार्यावरही उपकार करतात संत. म्हणून भास्करानं थेंब दिला नाही तरी त्या भास्करासाठी पाणी निर्माण केलं आणि सांगितलं की बाबा, अरे आता एवढी चिंता करू नको, तुला घरून घागर आणण्याची गरज नाही, इथंच तुझ्यासाठी पाणी निर्माण केलं. आता भाजीपाला लाव, फळबाग लाव, तुला वाटेल ते त्या ठिकाणी कर आणि हा मळा त्या ठिकाणी पिकव. पण आता भास्कराला सगळं कळालं. भास्कराने महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं की महाराज, आता हा मळा मला पिकवायचा नाही, हा बगीचा मला लावायचा नाही, हे रान मला हिरवगार करायचं नाही, आता मला हा मळा लावायचा नाही, आता मला भक्तीचा मळा लावायचा. हे बगीचा हिरवागार करायचा नाही, अंतःकरणात असलेले सद्गुण त्या ठिकाणी विकसित करायचे आणि त्याच्यासाठी मला तुमच्या संगतीत राहायचं. मी आता तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि ते भास्कर सगळं सोडून महाराजाचा सोबत शेगावात त्या ठिकाणी दाखल झाला, शेगावात आला आणि महाराजासोबतच त्यानं संपूर्ण आयुष्य काढलं. अशा प्रकारे महाराजांनी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अनेक भक्तांचं मनोगत, भक्तांच्या इच्छा महाराजांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. असा करत महाराजांनी, दासगुरु महाराजांनी हा 5वा अध्याय संपवलेला आहे. असो, आपलाही व्हिडिओ भरपूर त्या ठिकाणी मोठा झालेला आहे. जे नवीन असतील त्यांनी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून हे महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल. असो, हे चरित्र आजचा भाग आपण या ठिकाणी थांबू. पुढचं चरित्र पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी. जय गजानन.